नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनिता ऐनापुरे लिखित बाजार मास्तर. सादर आहे कथा बाजार मास्तर. हे इकडे ये ग. बाहेरच्या खोलीतून यांची हाक आली. पोळ्या करता करता मी लाटणं हातात घेऊनच बाहेर आले. सोफ्यावर बसून समोरच्या टिपॉयवर तंगड्या आरामात पसरून हे काहीतरी वाचत बसले होते. शेजारीच वर्तमानपत्र ह्यांच्यासारखंच अस्ताव्यस्तपणे पसरून वारा खात होतं. चष्म्याचं कव्हर तिथंच उतरणं पडलं होतं. मासिकाला सुद्धा बहुधा आरामाची जरुरी असावी, कारण ते देखील ह्यांच्या थाटाला शोभेल असं फडफडत होतं. दाराचा पडदा थेट ह्यांच्यापर्यंत येऊन यांना वारा घालत होता. एकंदर देखावा पाहिला आणि मी जागच्या जागीच उभी राहिले. यांना मी आल्याचा पत्ताच नाही. हातात काय होतं ते वाचण्यात हे दंग. अगं ये, हे जोरात ओरडले. काय? तितक्याच शांतपणे मी विचारलं. आलीस का? तुझी डायरी मी वाचत होतो म्हणून तुला बोलवलं. माझी डायरी का वाचायला घेतलीत? हे सगळं वाचून झालं? वर्तमानपत्र, मासिक यांच्याकडे दृष्टी टाकत मी विचारलं. थांब जरा, विषयांतर करू नकोस. विषयच कळला नाही तर विषयांतर कसं होईल? मी सरसावून विचारलं. तेवढ्यात आतून काहीतरी जळल्याचा वास आला म्हणून पटकन आत पळाले. तव्यावरच्या पोळीची रामरक्षा संपूर्ण म्हणून झाली होती. चटकन मी गॅस बंद केला आणि परत बाहेर आले. इकडे ये ग. हे काय लिहिलंस तू? डायरी तुमच्या हातात आणि मला काय विचारताय काय लिहिलं म्हणून? कमालच आहे. अजूनही यांच्या भोवतालचा पसारा माझ्या नजरेत खुपत होता. मला कळत नाहीये. काय? वाण्याच्या पुढे 300 रुपये लिहिलेस तू? हो मग, जेवढे दिले तेवढे लिहिलेत. अगं हो मग काय म्हणतेस? 300 रुपये वाण्याचं बिल? हे काय बिल आहे की चेष्टा? इतकं बिल होतं कसं? आमच्या लहानपणी तर 100 रुपयात सबंध संसार व्हायचा वडिलांचा, हो ना? बोलता बोलता मी पदर खोचला. 30-30 रेकॉर्ड ऐकू नका मला. पाठ झालंय ऐकून. माझ्याही वडिलांचा प्रपंच तेवढ्याच पैशात होत होता. हे क्षणभर गप्प बसले. पण गप्प बसून मान्य केलं तर मग नवरेपणा काय राहिला? हे पुन्हा चवताळले. मी घरात लक्ष देत नाही म्हणून तू काय वाटेल तसा पैसा उधळशील? काय हे 300-300 रुपये वाण्याचं बिल म्हणजे काय चेष्टा आहे? मी एकटी खाते? कमरेवर हात घेत मी विचारलं. मग काय मी खातो? हे पहा, जर 4 दिवस शांतपणात गेले ना की तुम्हाला भांडणाचा मूड येतो. तसंच आता झालंय. तुम्ही उगाच वादावादी करू नका. एकदा बाजारभाव पहा म्हणजे समजेल. तेच तेच सांगायचंय मला. हा तुझा आळस तुला नडतो. मी काय केलंय? बाजारभावाची कधी चौकशी केलीस? टाकली यादी वाण्याकडं की झाली मोकळी. मग तो काय भाव लावतो, काय वस्तू पाठवतो, वजनात किती मारतो, पत्ता नाही. जरा 4 दुकानं हिंडावी, भाव बघावेत. पण आळस कोण सोडील? तो दुकानदार तुमच्या मूर्खपणाचा बरोबर फायदा घेतो. यांचं प्रवचन लांबतंय म्हटल्यावर मी खोचलेला पदर मोकळा केला. शांतपणे खुर्चीवर बसले. पंखा सुरू केला. हाशहुश केलं आणि हे बोलायचे थांबले तसं विचारलं. झालं सगळं बोलून? मग आता माझं ऐका. तुमचं मुलांचं करून असलं मला काहीही जमणार नाही. आतापासून तुम्ही तुमच्या हातात व्यवहार घ्या. चालेल. चालेल नाही. आता महिना अखेर आलीच आहे. मला वाण्याकडे सामानाची यादी टाकायची आहे. तेव्हा ती काही मी टाकत नाही, तुम्ही आणून द्या सगळं. अरे ऐसे डरनेवाला आदमी नाही आहे. रंगात आले की हे नेहमी हिंदीचा आधार घेतात. का कोण जाणे, कदाचित त्यामुळे आपण हिंदी सिनेमाचा हिरो आहोत असं त्यांना वाटत असावं. आता हिंदी सिनेमाचा हिरो हिंदीत बोलला तरी वाड्याच्या सामानाबद्दल का कधी बोलतो? पण आमचे हे आपले बोलतात. बरं, मग यादी देऊ? यादी नको. मग तुला काय हवं ते सांग. मी रोज एक एक जिन्नस आणून देईन. मला हसूच आलं. रोज हे एक पिशवी घेऊन बाजारात जातायत, 4 दुकानात हिंडतायत.
भावाची तुलना करून त्यातल्या त्यात स्वस्त कुठे हे माहिती करून घेत सांगितलेला जिन्नस घेऊन परत येतायत हे चित्र डोळ्यापुढे आलं आणि गंमतच वाटली. 2 दिवस मी काहीच बोलले नाही. तिसऱ्या दिवशी हे रात्रपाळीहून आल्यावर सांगितलं, आता मला दाणे आणि तांदूळ आणून द्या. आत्ता? हो. का? अगदी अडलंय का? हो. काय करायचंय का दाण्याचं? अहो काय म्हणजे काय? कूट संपलाय. शिवाय मला चिवडा करायचा आहे, त्यालाही दाणे हवेत. असं काय कुठं लिहून ठेवलंय की दाण्याशिवाय चिवडा होत नाही? आणि घरात दाण्याचं कूट नाही म्हणजे काय अगदी आभाळ कोसळले का? नाही. बरं, तांदूळाचं काय? काय? सगळे संपले? अहो हो. मग तोपर्यंत तू काय करत होतीस? वास्तविक गृहिणीचं कसं सतत घरात लक्ष हवं. इतके सगळे तांदूळ संपेपर्यंत तुला कळलं नाही याचा अर्थ तुझं लक्ष नाहीये. आमची आई तर, पुरे, पुढचं आहे मला पाठ. आधी तांदूळ घेऊन या. यांना काहीच बोलता येईना. शेवटी अंगात शर्ट चढवला आणि निघाले. अहो पैसे, पिशवी काही नको, आणू देत. मी गप्प बसले. 5च मिनिटात हे परत आले. हातातली पिशवी माझ्यापुढे आपटत म्हणाले, घ्या, आता कटकट करू नका. एवढीशी ती कागदाची पुडी बघून मला नवलच वाटलं. हे काय? तांदूळ ½ किलो आणलेत. ½ किलो? मला पुढं बोलवेना. बरं झालं दाणे नाही आणले, कारण ½ किलो तांदूळाच्या हिशोबानं यांनी दाणे तर 10 ग्रॅमच आणले असते. सबंध महिनाभर मी रोज यांना काय आणायचं ते सांगत होते. हे आळेबळे आणून देत होते. कारण स्वतःच ओढवून घेतलेलं संकट ते टाळताही येत नव्हतं आणि तक्रारही करता येत नाही. म्हणून रोज हे बाहेरून आले की माझ्या पुढं वस्तू किती स्वस्त आणि साला तो वाणी कसा फसवतो ते मला ऐकवत होते. मी त्यांच्यापेक्षा न बोलून शहाणी. न बोलता मी त्यांनी आणलेल्या रव्यातली आळी, पोह्यातला कचरा, गव्हातले खडे, खवट खोबरं त्यांच्यापुढे ठेवत होते आणि वाण्याचं सामान असं आलं असतं तर परत तरी मेलं करता आलं असतं. 4 पैसे घेतो जास्त, पण सामान किती स्वच्छ देतो असा अभिप्राय योग्य ती वेळ बघून प्रकट करत होते. एरवी भरगच्च वाटणारं माझं स्वयंपाकघर थोड्याच दिवसात अगदी ओकबोकं दिसायला लागलं. सगळे डबे खडखडायला लागले. घरात रवा आहे तर पोहे नाहीत, साखर आहे तर गूळ नाही, दाणे आहेत तर खोबरं नाही, असं आहे नाहीचं वातावरण तयार झालं. कारण कोणताही पदार्थ आणून द्या म्हटलं की कशाला हा प्रश्न. कालच तर पोहे आणले आणि आज रवा कशाला लागतो मला कळत नाही, हे दुसरं वाक्य. पण त्यांचा प्रश्न असो की उत्तर, मी माझी काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते. मुलं कंटाळली. हे काय ग आई, काहीही मागितलं की नाही काय म्हणतेस? मनूनं तक्रार केली. मनू बाबांना आणायला सांग हं. हे समोरच आहेत हे लक्षात घेऊनच मी मनूची समजूत घातली. काय आणायचंय आता? हरभऱ्याची डाळ. अगं परवाच आणली ना. आणलीत ना. पहिल्यांदा हरभऱ्याची म्हणून तुरीची आणलीत, दुसऱ्यांदा ½ किलोच आणलीत. मग तुला किती पाहिजे होती? आपल्याला. मला एकटीला नाही. तेच ग. पण किती लागते? 2 किलो. 2 किलो? तू एक भलती उधळीस. बरं. आज तांदूळ, उद्या डाळ, परवा गहू, आणखी काही करत हे सबंध महिनाभर सामान आणत होते. मी देखील बोलले नाही. कारण यांचा हा उत्साह फुग्यातली हवा निघून जावी तसा गळून चाललेला मला दिसत होता. पण पुरती एकदा हौस फिटू देत, पुन्हा म्हणून या फंदात पडणार नाहीत. मात्र मनाशी मी ह्या कल्पनेच्या वावड्या उडवत असतानाच एक दिवस हे कंपनीतून आले. बूट काढता काढताच यांनी विचारलं, तू दिवसभर काय करत असतेस ग? संकटाची चाहूल मला लागली. मी सावध झाले. का? अगं, आज कंपनीत कोल्हापुरे सांगत होता की भायखळ्याला भाजी खूप स्वस्तात पडते. माझी मैत्रीणही आजच सांगत होती की अहमदाबादला साड्या खूप स्वस्त मिळतात. शेपटा मागे पुढे करत मी पण यांना माहिती सांगितली. पायातले बूट जोरात आपटत हे म्हणाले, चेष्टा करू नकोस.
बरं, बूट नीट जागेवर ठेवा. ते मला सांगू नकोस. धुसफुसत हे मोरीत गेले. हातपाय धुवून टेबलापाशी येऊन बसले आणि समोरच्या पोह्याचा फडशा पाडण्यात गुंगून गेले. पण पोह्यांमधले बटाटे पाहिले आणि भायखळ्याच्या आठवणीनं फणा काढला. इथं बटाटे काय भाव आहेत? 2 रुपये. 2 रुपये काय किलो? मग काय 5 किलो? काय चायलाय भाजीवाले. अगं कोल्हापुरे म्हणाला भायखळ्याला 2.5 रुपयाला 2.5 किलो बटाटे आहेत. मी आपली पोहे खात राहिले. तू सबंध दिवस काय करत असतेस मला कळतच नाही. माझं पोहे खाणं चालूच. उद्या तू भायखळ्याला जा पाहू. आता मात्र माझा पोह्याचा चमचा हातातच राहिला. कांदे, बटाटे, मटार, फ्लॉवर चांगले 5-5 किलो घेऊन ये. आणि काय विकत बसू? टिंगल करू नकोस. मला भायखळ्याला जायला जमणार नाही. तुझ्या आई वडिलांनी ना तुला काटकसर कधी शिकवलीच नाही. इश्य, म्हणून तर चांगला पगारदार नवरा बघून दिलाय. मी पुन्हा पोहे खाणं सुरू केलं. मध्येच डोकं वर करून त्यांना म्हटलं, पण घरात जे लागेल ते तुम्ही आणायचं असं ठरलंय ना आपलं. मग भाजी? ठीक आहे, मी आणीन. रोज 4 वाजता घरी येणारे हे 5:30 वाजत आले तरी का आले नाहीत म्हणून मी काळजीत पडले. मुलं सुद्धा बाबा का नाही आले म्हणून विचारायला लागली. एवढ्यात दारावरची बेल वाजली. बाबा आले, बाबा आले. मुलं नाचू लागली. अरे थांबा रे बाबांनो, एवढं आणून मी दमलोय, जरा स्वस्थ बसू द्या मला. भली मोठी पिशवी यांच्या हातात पाहून मला नवलच वाटलं. हे काय? आज परस्पर भायखळ्याला गेलो. म्हटलं तुझ्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. मोठ्या उत्सुकतेनं मी पिशवी घेतली आणि ताटात पालथी केली. भेंडी. भेंडी पडतीये आपली. पिशवी मोकळी झाली. 2 ताटं भरून भेंडी खाली पडली होती. आई आपल्याकडे काय आहे? बबडीनं विचारलं. तिला मागे सारत हे म्हणाले, कशी आहे भेंडी? किती आणलीत? 5 किलो. पण कशी आहे सांग ना. अहो पुष्कळ चांगली आहे, पण 5 किलो? बाईसाहेब इथं भेंडी 3 रुपये किलो आहे आणि भायखळ्याला काय भाव पडलाय ठाऊक आहे? अहो काही भाव पडू देत, पण म्हणून काय 5 किलो भेंडी आणायची? आताची 5 किलो भेंडी आणि मागच्या महिन्यातील पाव किलो तांदूळ हे कोणत्या हिशोबानं व्यवहार करतात? मीच काय पण मुलं सुद्धा यांच्याकडे तीन तीनदा चमत्कारिक नजरेनं बघत होती. कशी भेंडी? आमच्या नजरा यांच्या लक्षात सुद्धा आल्या नव्हत्या. छान. भेंडीचा ढीग बघून जीव इतका दडपून गेला होता की त्यांच्या बोलण्याला हो नाही करायचे सुद्धा त्राण राहिले नाहीत. पण यांच्या अंगात इतका उत्साह भरला होता, लगेच आई भेंडीची भाजी कशी करत होती ते सांगायला सुरुवात केली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बबडीनं धावत जाऊन दार उघडलं. शेजारच्या सरला वहिनी आल्या. त्यांनी भेंडीचा ढीग पाहिला आणि पदरच तोंडाला लावला. यांचा उत्साह ओसंडून चालला होता. काय वहिनी कशी आहे भेंडी? तुमच्याकडे कोण येणार आहे? यांच्या प्रश्नाचं उत्तर न देता सरलाबाईंनी भलताच प्रश्न विचारला. हे गडबडले. कोणी नाही. मग ही भेंडी? सरला वहिनींना हसू आवरेना. भायखळ्याहून आणलीये, कशी आहे? छान. बोलणं आवर्त घेत सरला वहिनींनी मानेनच मला निघते म्हणून खूण केली आणि दारापर्यंत जाऊन वळून मला म्हणाल्या, अगदी पत्ता लागू दिला नाहीत. कशाचा? इश्य, एवढी भेंडी खावीशी वाटतेय पण बोलला नाहीत कधी. नाही हो, तसलं काही नाही. काही सांगू नका. भाऊजींनी उगीच काय एवढी भेंडी आणली? तरी मला तसा संशय आला होताच. माझ्या पोटाकडे पाहत त्या म्हणाल्या. मी कपाळाला हात लावला. पुढचे 8 दिवस परतलेली भेंडी, चिंचगुळाची भेंडी, भरलेली भेंडी, भेंडी मसाला भेंडी, भेंडीच भेंडी करून करून मी कंटाळले. मुलं तर पानात उजव्या बाजूला काय वाढलंय ते खाणं राहू दे बघत सुद्धा नव्हती. भेंडीनंतर गवारीचा नंबर लागला. 8 दिवस गवारच गवार. मी पण करत होते. डब्यात सकाळी रात्री गवार. शेवटी ह्याला तोंड म्हणूनच फोडलं.
तो म्हणाला, मी बेबी मावशीकडे जेवायला जाणार आहे. का रे? मला आज स्वप्नात भोपळा दिसला. भोपळा? हो, तांबडा भोपळा. सबंध. बाबांनी भायखळ्याहून आणलेला दिसला मला. मला हसू आवरेना. मी यांच्याकडे पाहिलं. मासिका आड हे हसू दाबत होते. ए इकडे या रे, यांनी हाक मारली. मनू आणि बबडी त्यांच्याजवळ गेले. हे बघा, तुम्हाला भोपळा आवडत नाही का? बबडी आणि मनूनं एकमेकांकडे पाहिलं. मनू पुढे सरसावला. म्हणजे ना बाबा, भोपळा आवडतो, पण रोज रोज नाही आवडत. बरं, तुम्हाला नाही ना आवडत, मग नाही आणणार. मुलांचं निमित्त झालं आणि भायखळ्याच्या भाजीचा ढीग बंद झाला. मी श्वास सोडला. आता काही धोका नाही म्हणून निश्चिंत झाले. आणि आता बाहेरून आल्या आल्या चहाचा कप हातातच आहे तोपर्यंत हे विचारतायत, काय ग, सकाळी 7-7 पर्यंत झोपतेस, त्यापेक्षा थोडी लवकर उठलीस तर काय होईल? रेल्वे लाईन पलीकडे एक भैया आहे, त्याच्याकडे दूध खूप छान मिळतं म्हणे. मी जमिनीवर कोसळतीये. कोसळतानाही डोक्यावर दुधाची घागर आणि हातात दुधाची बरणी घेतलेले हे मला दिसतायत.